सामन्याला पुढे नेण्याचा एक चांगला प्रयत्न केला गीतेशनं। संघाची धावसंख्या 2 अंकात जाऊन ठेवते ती म्हणजेच 1 बाद योगेश मात्रेच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 10 वरती लिओ उल्वा संघाची। मोठ्याला हाऊस आणि छोट्यालाही हाऊस, हौशीला मोल नसतं तर खऱ्या अर्थानं प्रेक्षक आपण पाहतोय छोटा ज्युनियर किरण मळवी यांचं मैदानात आगमन झालं होतं। सामना सुरू करायचा आहे, टाइम पास अजिबात चालला नाहीये, रणनीती अगोदरच आखली गेल्या पाहिजेत आपल्या। म्हणून मी वारंवार सांगितलं होतं की मैदानात चांगले प्रॅक्टिस करा। निलेश नाहीये स्लोवर डिलिव्हरीला मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता। चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं 1 धावेसाठी आणि अशा प्रकारे सिद्धू मडवीनं 1 धावेनं आपलं खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवली आहे 1 बाद 11 वरती। वारंवार फेरबदल केला जातोय, परंतु या फेरबदलाला जर उशीर झाला तर आम्ही पंचांचा निर्णय येईल तो अंतिम राहणार आहे। कारण आपण आपल्या पंचकृषीचे संघ आहेत आणि या संघ नक्कीच आमच्या जवळचे संघ आहेत, त्याच्यामुळे सहकार्यही करायचं आहे। खूपच सुरेख गोलंदाजी, कारण बाउन्सरचा हा प्रयत्न होता, शॉट टाकलेला चेंडूला उचली घेतली आणि त्या उचलीला पुढचा चुकला गीतेश मडवी आणि अशा प्रकारे 3 चेंडूची सांगता होते, धावा आले 2। एक उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहतोय गणेशपुरी संघ। खऱ्या अर्थानं जर दिगंबर सर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं यंदाच्या मोसमामध्ये डे टुर्नामेंटला इन्फॉर्म संघ होता, पण त्या गणेशपुरी संघाचा इतिहास आपण विसरता कामा नये की 2 उल्वा संघांना पराभूत केलं होतं, परंतु त्या उष्ट फेडण्यासाठी सज्ज गीतेश चिकोळी दाखवलाय आसमान 6 धावांचा। नक्कीच जय भवानी जय शिवाजी जयघोष तर आपल्या तना मनात झाला पाहिजे। एक अप्रतिम षटकार स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून 6 धावांसाठी टाकलेला शॉट चेंडूला आता मात्र मनगटी फटके लगावण्याचा प्रयत्न अप्रतिम झेल टिपलाय। सुरेख फटकेबाजी सुरू केली होती, परंतु सुरू होण्यापूर्वीच हा संसार मोडलाय आणि गीतेश मडवीची विकेट गमावली गेली आहे। धन्यवाद। नवीन फलंदाज नीरज म्हात्रे नॉन स्ट्राईक यांना उभाच स्ट्राईकवर सिद्धू मडवी। अप्रतिम फटका होता गीतेश मडवीचा, हा सुद्धा एक चांगला फटका होता, पण टाइम नीट करू शकला नाहीये। मनगटी फटक्या लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु तो अपुरा पडला आणि मिडविकेटच्या दिशेने एक अप्रतिम झेल टिपला गेलाय। क्रिकेटची रणनीती, अति सुरेख फटका, चेंडू हवेत त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेनं 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेत, त्या म्हणजे सिद्धू मडवीनं आणि या 2 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन ठेवतीये 2 बाद 19। एक चांगली धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन ठेवली आहे 19। कारण बघायचं झालं तर दिगंबर सर की कमीत कमी 45 धावा इथे उभ्या कराव्या लागणार आहेत आणि आतापर्यंत एक इतिहास सांगतो या मैदानावरचा की झालेल्या 2 रजनीमध्ये जे पहिले सामने झालेत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलाय। हा इतिहास वाजा होतो का आणि या इतिहासाला मात देतो का गणेशपुरी संघ? परंतु मात देण्यासाठी जर हा इतिहास कायम ठेवायचा असेल तर लिओ उल्वा संघाला मात्र सक्षमतेचा लढा द्यावा लागणार आहे। प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे मैदानात। 2 उल्वा संघाला याच गणेशपुरी संघानं मागच्या वर्षी नेस्तनाबूत केलं होतं, परंतु विकास समिती संघानं मात्र
हायलाइटच्या विकासमध्ये संघानं मात्र ऐन मोक्याच्या क्षणाला या संघाला पराभूत केलं आणि आपली गावची आणबाण शान राखली. येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय? ओ टू दिगंबर पाटील सर. आतापर्यंत आपण 2 षटकांचा खेळ पाहिला असेल तर 19 धावसंख्येवर उल्हास संघ पोहोचलाय. गणेशपुरी संघ जर आव्हान मोठं उभं करायचं असेल तर निश्चितच राहिलेल्या 2 षटकामध्ये मोठ्या प्रकारची हाणापारी करावी लागेल ती उल्हास संघाला आणि तशा प्रकारचा प्रयत्न आहे. परंतु जो प्रयत्न गीतेश मडवी यांना केलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू डीप स्क्वेअरला मात्र झेलवाला आणि दुसरा हादरा पडला होता उल्हास संघाला. त्यानंतर कुठेतरी खेळ बसले दिनेश पाटील सर या उल्हास संघाला आणि धावसंख्येला आवर घालण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय तो गणेशपुरी संघ. दरम्यान बघायचंय प्रगतीपथावर गोलंदाज आहे एक यशस्वी असा गोलंदाज जबरदस्त ऑन द स्ट्रोक आणि हा म्हणतात चेंडू सीमा पार होतोय. पंचांचा इशारा आहे तो 6 धावांचा 6 धाव्यांचा खुराक मिळतोय. धावसंख्या 6 न उडी घेतोय 27च्या घरात जातोय. एक जबरदस्त हाणामारी करणारा पिच हिटर ज्याला म्हटला जातो तो नीरज म्हात्रे जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत निश्चित उल्हास संघाच्या आशा या पल्लवीत असतील. एक जबरदस्त व्यक्ती छोटी आणि कीर्ती मोठी क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर मनगटी फटका दिनेश पाटील म्हणतो परंतु टायमिंग ज्याला आपण म्हणतो टायमिंग शॉट तशा प्रकारचा शॉट खेळला आणि 6 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कुमार कोळी या षटकातील पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू बघायचंय. पुन्हा एकदा 1 बॉन्स फिल्डर ज्या ठिकाणी तैनात होता त्याच्या हातात जातोय. जबरदस्त थ्रो होतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. स्कोअर कार्ड पुन्हा एकदा एकेरी धावेने हलतोय. गोट्या उर्फ नीरज म्हात्रे पुढे सरकतोय. सिद्धेश मडवी ऑन दी स्ट्राईक येतोय. गोलंदाज मात्र एक लॉलीपॉप चेंडू देतोय. मात्र फलंदाज थोडा अपयशी ठरतो. अशा प्रकारच्या चेंडूला कशा प्रकारची स्टेटमेंट द्यायला हवी होती तशा प्रकारची स्टेटमेंट मात्र त्या चेंडूला भेटली नाही. चेंडू 1 बॉन्स फिल्डरच्या हातात पुन्हा एकदा कोळी गोलंदाजीच्या मार्कवर लेग स्ट्रिकला पडलेला चेंडू निश्चितच पंच आमच्याकडे वळतात. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या जातोय 29च्या घरात. षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज एक चांगला चेंडूले ऑफ स्टिकला चाटून जाणार हलकासा आफिल होतोय. प्रथमेश कोळी विकेटवर येतोय. 2 हात उंचावून आफिल करतोय परंतु पंच तटस्थ आहेत. क्वालिफाईड पंच MCE परीक्षा पास झालेली मुंबई क्रिकेट असोसिएशन एक्झाम जी आहे ती परीक्षा पास झालेले दोन्ही पंच कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत आणि निर्धाव चेंडून सांगता होतो या चेंडूची 4थ्या धावसंख्येला आवर घालण्यामध्ये मात्र इथे गोलंदाज यशस्वी ठरतोय. आणि जे जबरदस्त चेंडू मात्र यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करता येत नाही आणि हा म्हणता चेंडू सीमेचा वेध घेतोय. 4 धावा मिळत आहेत. धन्यवाद विजेंद्र पंच. लेग वाईज होती की 22ची रन होती? वाईज बॅटकट. तर या धावा ज्या 4 आहेत त्या चेंडू फळीतून म्हणजे बॅट न आलेल्या बॅटकट आणि चेंडू सीमा पार होतोय सिद्धेश यांच्या बॅटीतून. या षटकातील पुढचा चेंडू सिद्धेश एका चौकाराच्या सहाय्याने करतो. जोरदार मारण्याचा प्रयास आणि बॅटकट चेंडू बाहेरची कडा घेतोय. आता मात्र 3रा धक्का बसतोय. 3रा हादरा पडतोय तो उल्हास संघाला. यानंतर सुदर्शन पाटील सिद्धेश यांची बाजू सांभाळण्यासाठी जातोय. एक तंत्रशुद्ध असा खेळाडू काय करतोय या सामन्याच्या पूर्वार्धातील मात्र शेवटचा षटक असेल दिनेश पाटील साहेब. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला आपण पाहिला असेल तर उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितोय की गणेशपुरी VRCC गणेशपुरी प्रथमेश कोळीचा संघ त्यानंतर लिओ अमोल पाटील याचा संघ एकमेकांसमोर टाकलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर उल्हास संघ पोहोचतोय 3 बाद 33 म्हणजे 11च्या सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय उल्हास संघ. इथं प्रतीश पाटील आणि एक जबरदस्त अपडेटर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला पिंट्या घरात आणि ज्याचे अमोघ वाणी आहे असे आमचे मित्र दिनेश पाटील. अनेक मान्यवर या मंचावर बसलेत. आमचे MD खारकर साहेब, प्रकाश कोळी साहेब, किसन कोळी साहेब असे अनेक मान्यवर आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही चालतो. सरळ थेट सामन्याकडे मैदानामध्ये या
पूर्वार्धामध्ये शेवटचं षटक 4 षटकांचा सामना आहे. किती धावसंख्या या 6 चेंडूमध्ये पटकावतोय किंवा कशा प्रकारे रोखू शकतोय या उल्वा संघाला, गणेशपुरी संघाचा हा गोलंदाज बघायचा आहे. एक खोलगट टप्प्याचा चेंडू, चांगले कार्पेटच्या सहाऱ्याने केलेला चेंडू आणि हा म्हणता चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा मिळतात. 4 धावेने स्वतःचं खातं उघडताना दिसतोय. मला वाटतंय नाही, साईबाबा आणि साईबाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. धन्यवाद विजय मास्टर. निश्चितच काळीज बाद झालेला आहे ते या मैदानामध्ये. हे क्रिकेट पाहून एक कार्पेटचा शॉट ऑन दिस स्ट्रेटला जातोय आणि एक चांगला फटका 4 धावा देऊन जातो. पुन्हा एकदा सरळ गोलंदाजाच्या वरून पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आणि नीरज मात्रे याने ही इरादे बुलंद केलेले आहेत, दाखवून दिलेले आहेत, स्पष्ट केले की हम भी किसी से कम नाही. आणि ज्या प्रकारे धाव संख्या कासव छाप गतीनं चालू होती त्याला हरणाच्या वेगानं गती देताना नीरज मात्रे आपले पाय भक्कमरित्या रोवून विकेटवर खेळताना दिसतात. बॅक टू बॅक 2 चौकार. या 2 चौकाराच्या सहाय्यानं धाव संख्या जातोय 41च्या घरात. आता मात्र जबरदस्त हाणामारी करताना शेवटच्या षटकात आपल्याला धावा कुटायचा आहे. एक मोठं आव्हान गणेशपुरी संघापुढे ठेवायचं आहे, कारण प्रथमेश कोळी त्याचा भाऊ अशा प्रकारे 2 फलंदाज, ज्याप्रमाणे दिगोड संघामध्ये मोठ्या आणि छोट्या फलंदाज आहेत तशा प्रकारेच मार्को आणि स्टीव आपण म्हणूया. आणि इकडे मात्र अवांतर चेंडू होतोय, एक अवांतर धाव मिळतोय उल्वा संघाला. मग अशी सांगत होतो की 2 बंधू या गणेशपुरी संघामध्ये खेळत आहेत आणि दोघेही ऑलराऊंडर आहेत. त्यांचं देखील खेळ आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये बघायचंय. पुन्हा एकदा त्याच दिशेने तशाच प्रकारचा शॉट आहे आणि स्ट्राईक मात्र सुदर्शन पाटील याच्याकडे राहतोय. एकेरी धावेवर समाधान मानतो तो नीरज मात्रे. या एकेरी धावेने संघ मात्र 43च्या घरात जाताना दिसतोय. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे ते उल्वा संघानं. निश्चितच उल्वा संघाच्या सपोर्टर्स किंवा उल्वा संघाला येथे अनेक प्रेक्षक लाभलेले आहेत. त्यांना खुश केलेलं आहे ते लिओ संघानं, कारण अनेक मैदानाच्या चारही बाजूनं प्रेक्षक उल्वा संघाचे पसरलेले आहेत. तिथे जोरदार अपील होतोय पण अपिलाला 10 देत नाहीत पंच. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूनं या चेंडूची सांगता होते. या षटकातील पुढचा चेंडू, पूर्वार्धातील पुढचा चेंडू पडतोय सुदर्शन पाटीलसाठी. दिनेश पाटील जर पाहायचं झालं तर सुदर्शन हा देखील एक चांगला खेळाडू आहे. बघायचंय झेल आहे यावेमध्ये आणि लोण्याच्या गोळ्याप्रमाणे झेल पकडतो. सुदर्शनचा 4था धक्का मिळतो सुदर्शन यांच्या स्वरूपानं उल्वा संघाला. अशा प्रकारे 4 बाद 43 अशी धावसंख्या उल्वा संघाची झालेल्या या पूर्वार्धामधील पोरी फसलीस ग. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच फसलं तर फक्त इथे सुदर्शन एक चांगला झेल पकडतो आणि सामन्याच्या पूर्वार्धामध्ये शेवटचा चेंडू पडतो. खोलगट टप्प्याचा चेंडू, जबरदस्त ट्रीटमेंट दिली. बघायचंय कशा प्रकारे फील्ड होतो चेंडू. इकडे मात्र यष्टीरक्षकाकडे फेकला, मात्र 2 धावाची त्याच्या चपलाई हरणाचा वेग साधला आणि 2 धावा पूर्ण केला. अशा प्रकारे 4 षटकांचा पूर्वार्ध संपलेला आहे लिओ संघ उल्वाचा. अशा 4 षटकामध्ये लिओ उल्वा संघाने दिनेश पाटील 45 धावा कुठलेल्या आहेत आणि 46 धावांचं एक माफक आव्हान गणेशपुरी संघापुढे ठेवलेलं आहे. या 46 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडतोय गणेशपुरी संघ ते येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत. तत्परत आपल्या समोर पुन्हा एकदा माझे मित्र अमोघ वाणीचे दिनेश पाटील वेलवली. धन्यवाद दिगंबर पाटील सर. तर खऱ्या अर्थानं पाहिलं आता या सामन्याकडे आपण जातोय की चांगली गोलंदाजी दर्जा असताना सुद्धा एक खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. ते म्हणजेच VRC गणेशपुरी संघ क्षेत्ररक्षकाकडून की चांगला हल्ला केला तो म्हणजे नीरज मात्रेनं 7 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा केल्या आणि ज्या संघाला धावांची गरज होती त्या धावा मिळवून देण्याचं काम या नीरज मात्रेनं करून दाखवलंय. योगेश मात्रे भलेही फ्लॉप ठरला असेल परंतु गीतेश मडवीचा 1 षटकार, सिद्धू मडवीचा 1 चौकार आणि त्याच्यावर 7 चढा नीरज मात्रेनं 7 चेंडू आणि 20 धावा जमवल्या आणि 4 षटकांच्या उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या तब्बल 45. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचा एक चांगला टार्गेट सेट केलाय. तो म्हणजे लिओ स्पोर्ट्स उल्वा संघानं VRC गणेशपुरी संघाच्या विरोधात खेळताना गटातील हा सामना
एक सुरेख सामना होईल यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच या मंचावर या स्पर्धेचे सर्व आणि कार्यसम्राट आमच्या डोक्यावर ज्यांचा नेहमी आशीर्वादाचा हात असतो ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय श्री एम डी खारकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय विठ्ठल वावलेकर सर यांचंही आगमन आहे. आदरणीय प्रकाश कोळी साहेब, आदरणीय किसन खारकर साहेब, त्याचबरोबर जितू सोमस साहेब असतील, किरण मडवी साहेब असतील, या सर्वांचं तमाम वरिष्ठांचं मंचावर सहर्ष स्वागत आहे. आपण आपला प्रतिसाद आम्हाला असाच देत राहा हीच विनंती करतो आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. लिओ संघाला विनंती आहे, टीम मीटिंग लगेच संपवायची आहे, कारण 2 सलामीर मैदानामध्ये सज्ज आहेत आणि आपला डिस्कशन सुरू आहे. तर विनंती करतोय आपल्याला लिओ स्पोर्ट्स संघनायकाला की क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धावा उभ्या केलेत, 45-46 धावांचं टार्गेट उभा येऊन टाकलाय. ताकदवान फलंदाजीचा क्रम प्रथमेश कोळी असणाऱ्या संघाचा खऱ्या अर्थानं स्टार. आदरणीय जगदीश नाईक साहेब की ज्याने खऱ्या अर्थाने पीचची सर्व्हिसिंग केली, त्यांना विनंती करतोय जगदीश नाईक साहेबांना की स्पेशली आपल्याला आदरणीय कार्यसम्राट एम डी खारकर साहेब आपल्याला मंचावर बोलवत आहेत. तर आपण विनंती करतोय आपण मंचाकडे या आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. इंटरव्हल खूप मोठी होत चालली आहे, इंटरव्हल कमी करा आणि सामन्याचा उत्तरार्ध लगेच सुरू करा. 24 चेंडू 46 धावा, 24 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट म्हणजेच 11.5 ची सरासरी राखायची जिंकण्यासाठी. पण ते मैदानावरती या धावा जरी कमी वाटत असल्या तरी 5 षटकामध्ये 38 धावांचा पाठलाग करताना दारावे संघाचा काल जवळपास कोलमडला होता. अंतिम क्षणाला सामन्यामध्ये इन केलं आणि उत्तम दर्जाचा खेळ करत त्याच्यामध्ये विजय संपादन केलाय. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. ऑन स्ट्राईक प्रथमेश कोळी, तर नॉन स्ट्राईकला उभा आहे अजित कोळी. गोलंदाजीच्या मार्कवर महेंद्र मडवी. सुरेख चेंडू आणि अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. धन्यवाद विजय. तर वोडाफोन वहाळ आणि जीवदानी बामण डोंगरी या दोन्ही संघांच्या संघनायकाला पहिला पुकार आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जीवदानी बामण डोंगरी बनाम वोडाफोन वहाळ या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे. चेंडू पुन्हा हवेत आणि अमोल पाटील आता मात्र झेल सोडत नाहीये. मोठी विकेट प्रथमेश कोळेची गमावली आहे आणि अशा प्रकारे एक मोठा हादरा VRC गणेशपुरी संघाला. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है. हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम खुश हुआ. नक्कीच असे सुरेख डायलॉग बाजी इथे मात्र होतीये की जो सर्वांना मंत्रमुग्ध करतो, आपल्या ताळावर नाचायला लावतोय आणि रायगड मधला एक उत्कृष्ट डीजे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. सँडी डीजे वळवली आणि स्वतः प्रोप्रायटर संदीप पाटील म्हणजे संदीप या नावानं कमी ओळखलं जातं, तर शांडी या नावानं जास्त ओळखलं जातो. आणि त्याचबरोबर त्यांचा सहकारी म्हणजे ऑपरेटर, सर्वांना मॅड करणारा एक मास्टर माइंड मॅडी. उत्कृष्ट दर्जाचं आपला डीजे सर्व्हिस आपलं ही विशेष कौतुक. त्याचबरोबर ही पूर्ण श्रृंखला ज्याच्या माध्यमातून पूर्ण जगभर दाखवली जाते
ते इंडिया क्रिकचे वेटा साहेब आणि हा चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय. कव्हर पॉइंट सीमारेषा गाठतोय. 2 चौकार त्याच दिशेने झालेत. धन्यवाद रिजे. तर नक्की इंडिया क्रिकचे लाईव्ह स्कोरर अपडेटर वैभव वेटा साहेब होणार असतील. सचिन मुंडे, विकास कांबळे, मोहन दीक्षित स्कोर अपडेटर, बैजनाथ महंत कॅमेरेमन. तर अशा प्रकारचे सर्व लोक या सेवेसाठी आपल्याला उपलब्ध आहेत. स्कोरर अपडेटर पिंट्या घरत जांभूळपाडा, पिच क्युरेटर अरुण ठाकरे नानोशी, जगदीश नाईक साहेब असतील, तर पंत जयंत पाटील ठाणे. अशा प्रकारचे उत्तम दर्जाचा सर्व स्टाफ आपल्याला लाभतोय. दरम्यान हा मात्र स्क्वेअर चेंडू आणि या स्क्वेअरनं 2 चौकार खाल्यानंतर 1 विकेट मिळवली, परंतु लगेचच स्क्वेअर धावसंख्या जाऊन ठेवली आहे 1-9. ती म्हणजे VRC गणेशपुरी संघाची लिओ उल्वा संघाच्या विरोधात खेळताना. जनरेटर सेवा न्यू इंडिया एंटरप्राइजेस इस्माईल फोडकर यांच्या माध्यमातून केली जाते. तर दत्तात्रय तुकाराम खारकर यांच्याकडून गोलंदाजी करताना हा मात्र उत्तम दर्जा चेंडू होता. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे आणि फलंदाज विनेश कोळी मात्र चकलाय. 1 चौकार आणि 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती परतलाय प्रथमेश कोळी. संघाची धावसंख्या 1-9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आणि 46 धावांचा पाठलाग करत असताना जोरदार अपील आणि बाद नुसते धक्के. माझी उलटून टाकली शादी. काय सांगू मेरी बरबादी गे. धन्यवाद विजय. तर खऱ्या अर्थाने वोडाफोन वहाड त्या एक उत्कृष्ट खेळाडू, दर्जेदार खेळाडू ज्यांचं मंचावर आगमन झालंय त्या म्हणजेच प्रवीण मुंबईकर. एक अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. या प्रवीण मुंबईकरचा इथे या मंचावर शाल पुष्पचक्र देऊन सन्मानित करतील आदरणीय प्रतीश पाटील, की ज्यानं खऱ्या अर्थाने टुर्नामेंटमध्ये एक सिंहाचा वाटा उचललाय. तर प्रतीश पाटीलला विनंती करतोय की प्रवीण मुंबईकर म्हणजे आमचे बीटी मामा यांचे सुपुत्र यांचा इथे शाल पुष्पचक्र देऊन सन्मान करण्यात येतोय. जीवदानी बामणडोंगरी संघाला सुद्धा विनंती आहे की आपण लगेचच मंचाकडे आगमन करायचं आहे. अंतिम चेंडू, उत्तम दर्जाची गोलंदाजी, 2 चौकार खाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण होतोय का? योगेश मात्र अचूक फेकी केली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि 1 धाव, पहिले 2 चौकार आणि दिगंबर पाटील सर की ज्या अर्थानं त्याचबरोबर या मंचावर ज्यांचं आगमन होत आहे ते आदरणीय रायगड क्रिकेट संरक्षण असोसिएशनचे आमचे सर्व म्हणजे आदरणीय अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट संरक्षण असोसिएशनचे सचिव ज्यांचा आपण काल एक बुलंद आवाज ऐकलाय. मी सांगितलं होतं की क्रिकेट क्षेत्रामधली चालती बोलती इंटरनेट साईट आहे ते म्हणजे आदरणीय मचिंद्र पाटील साहेब, मॅन फ्रॉम रवींद्रन. स्वागत आहे तुमचा. तर नक्कीच पहिला सामना सुरू झाला ड गटातील. एक चांगली संकल्पना मचिंद्र पाटील सर आणि संदीप सर सांगतोय की शेवटच्या दिवशी सामने एक सामना दर दिवशी आम्ही संपत घेतलाय. तर एक चांगलं सुनियोजित आयोजन आपण पाहतोय. निलकंठेश्वर उल्वा संघ आणि कान्होबा कला क्रीडा सांस्कृतिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य दिव्य शृंखला या रजनीमध्ये आपण पाहतोय. आणि या रजनीमध्ये चक्क मालिका वीरासाठी मोटरसायकल आहे आणि ती मोटरसायकल भाई असलम खान यांनी सुपूर्द केली आहे. तर यासाठी उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रिन्स दिलीप शेठ पाटील मोरावे, भाजपा चिटणीस उल्वानोड, त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके बाळाराम मुंबईकर वाल यांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजीसाठी फ्रीज बहाल केलाय. या सर्वांचं आणि आदरणीय विजय खारकर साहेब यांच्याकडून या सर्व ट्रॉफ्या म्हणजेच या सर्वांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं आमच्या या संघाकडून, आमच्या या संयुक्त विद्यमान सहकार्याकडून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि सामन्याकडे घेऊन चालतो नयन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर
तर ऑन स्ट्राईक होता अजित कोळी, प्रतीक कोळी. त्याचबरोबर विनंती करतोय आदरणीय रॉबिन खारकर, आदरणीय रॉबिन खारकर साहेबकडे असतील त्यांनी मंचाकडे आगमन करायचं आहे. आदरणीय रॉबिन खारकर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. तर ज्या धावांची असते 11.5 ची सरासरी राखायची आहे. जीवदानी बामणडोंगरी संघाला हा दुसरा पुकार असणार आहे की नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. जीवदानी बामणडोंगरी संघाच्या संघनायकाला हा दुसरा पुकार असणार आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. नयन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आणि अप्रतिम गोलंदाजी करताना की खऱ्या अर्थानं दिगंबर साहेब आपण पाहिलं तर ज्या प्रकारची क्रिकेट खेळली जाते, जी आक्रमकतेची क्रिकेट मागच्या वर्षी गणेशपुरी संघ या मैदानामध्ये खेळला होता, ती आक्रमकता कुठेतरी बेसाल झाली होताना पाहिले आपण. आणि रिलॅक्स होताना पाहिलंय. आणि क्रिकेटमध्ये एकदा रिलॅक्स झालं की आपल्याला घरी बसावं लागतं, हे नक्कीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पण रिलॅक्स नाही तर प्रत्येक चेंडू रणनीती आखायला पाहिजे. काहीतरी चुकतंय, या चुकण्याचा आढावा घेतला पाहिजे. कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये 24 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान म्हणजे एवढं आव्हान अवघड नाहीये. 21 चेंडूमध्ये 81 धावा जर जमू शकतात, 30 चेंडूमध्ये 127 धावा 127 धावा जर बनू शकतात तर काहीही घडू शकतं. आणि अशा प्रकारे जबरदस्त कमबॅक करतोय पुन्हा एकदा लिओ उल्वा संघ. धन्यवाद. एकवीस चेंडूमध्ये 104 धावा उस्मानने केल्या होत्या. 21 चेंडूमध्ये 81 धावा आज भूषण पाटीलने केलाय. 30 चेंडूमध्ये 127 धावा या जासई संघाने वाघरीच्या मैदानावरती केल्या होत्या. परंतु एखादा पोत उचलणे की काय, तर म्हणजेच या गणेशपुरी संघानं 4 धावांच्या वरती धावा काढायचा नाही असा काहीतरी पण या गणेशपुरी संघाचा दिसतोय. सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय. कव्हर पॉईंटची सीमारेषा चिरतोय आणि हा मात्र कलात्मक चौकार. धन्यवाद. तर नक्कीच दादा गोंके मात्र साहेब मागवत होते की कधी पण दे, कशी पण दे, पण दे असलीच बायको. परंतु आता मात्र गणेशपुरी संघ मागतोय कसाही येऊ दे, असा येऊ दे, तसा येऊ दे, पण चौकार येऊ दे. आणि तो चौकार खऱ्या रीतीने आला होता आणि या चौकारानंतर खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचा कमबॅक केलाय गोलंदाज नयन पाटीलनं आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा रोखून धरतोय. धावसंख्या जाऊन ठेवते निव्वळ 16 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना लिवा उल्वा संघानं मात्र उत्तम दर्जाची कामगिरी केली. योगेश मात्रेनं फलंदाजीमध्ये जरी आमचे अपेक्षाभंग केला असेल तरी मात्र उत्तम दर्जा झेल टिपत या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करतोय. लिवा उल्वा पुन्हा एकदा ताकदीनिशी अमोल पाटील यांच्या कर्णधाराच्या अध्यक्षतेखाली खेळताना सुरेख खेळ करतो या मैदानावरती लिओ उल्वा संघ म्हणजेच हा यजमान संघ. 72 याला म्हणतात नशीब. नशीब नशीब आणि नशीब. उत्तम दर्जाचा फटका होता. आपल्या फॉलोथ्रूमध्ये जीवांच्या आकांतानं प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, परंतु चेंडू बोटानं स्पर्शून ठीक वर आदळला आणि नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज रनआउट झाला.
हॅलो. इथे पंपून आणलेत. हॅलो, धन्यवाद. धावसंख्या मात्र जाऊन ठेपले ती म्हणजेच हॅलो 4-3 वरती येणारे अजूनही 12 चेंडू 30 धावा, तब्बल 30 धावा. तर सर बघायचं झालं या सामन्यामध्ये 46 धावा करायच्या होत्या ताकदवान गणेशपुरी संघाला, परंतु ताकदवान गणेशपुरी संघाला आपल्या नेक इराद्यानिशी लिओ उल्वा संघानं मागचा उष्ट काढण्यासाठी, उष्ट फेडण्यासाठी जिद्दीने लढा दिली आणि 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 16. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. तीन ना कोण गेला? उद्या 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 ऑन स्ट्राईक. सामना लगेच सुरू करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर मोहन विराजी ठाकर यांकडून गोलंदाजी करताना आणि आता मात्र एक नशिबाचा काव. एक जीवनदान मिळतोय. पंच चेंडू स्वैर दर्शित आहेत म्हणजे स्वैर चेंडू आणि 1 धाव एक्स्ट्रा. 2 धाव झाले. एकूण धावा 3. एकूण धावा 3 की खऱ्या अर्थानं आणि बामणडोंगरी संघाला अंतिम पुकार येतोय. आता मात्र आयोजकाकडून आले बघ. हे घ्या प्रतीश घे. तो आला बघ, त्याला बोलव. तो हात नाही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. या चेंडूवरती धावा आल्या 3 एक्स्ट्राच्या रूपानं रनआउटही होऊ शकला असता, परंतु कलेक्शन खराब होतं आणि खराब कलेक्शनच्या मुलं धावा आल्या. एकूण 2 प्लस वाईड एकूण 3 धावा. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर वाटा शॉट. आक्रमकता सिद्ध करतोय. पहिल्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स खणखणीत चौकार. धन्यवाद. तर नक्की ज्या चौकारावरती गणेशपुरी संघाचे प्रेक्षक फिदा होताना पाहतोय की ज्या चौकारांची गरज होती ते चौकार मात्र होतोय. एक अप्रतिम चौकार लगावला गेलाय. फाईनलेच्या डोक्यावरून 1 बाउन्स खणखणीत चौकार आणि या चौकारानं सामन्याचं समीकरण बदलत आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. तिसऱ्या पंतांचं काम गोलंदाजावर आक्षेप मात्र येतोय आणि तिसऱ्या पंताचं काम पाहण्यासाठी जायचं आहे. प्रतीश पाटील मात्र तिसऱ्या पंचाचं काम पाहण्यासाठी जात आहेत. 11 चेंडू आणि 23 धावा या चौकारानं म्हणजे खऱ्या अर्थानं दिगंबर सर जर बघायचं झालं तर पहिल्या चेंडू धावा आल्या 7. 1 वाईट 2 बाईट आणि हा चौकार समीकरण होतं 12 चेंडू 30 धावांचा. तो समीकरण बदलला. 11 चेंडू 23 धावा. लेगबाईच्या रूपाने ही धाव मात्र होते. त्याचबरोबर तेजस मात्र यांचंही आगमन आज खेळाडू असणार आहेत ते जीवदानी बामणडोंगरीचे तेजस मात्र यांचंही स्वागत. सामना लगेच सुरू करायचा आहे. 10 चेंडू 22 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी VRC गणेशपुरी संघाला लिओ स्पोर्ट्स उल्वा संघाच्या विरोधात खेळताना या स्वर्गीय जानकीबाई दामोदर खारगे मैदानावरती सुरेख चेंडू. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडूला उचली दिली. एक बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी बाउन्सर ठरलाय. अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. 9 चेंडू 22 धावा.
थांबा थांबा मी कॉईन पातळ म्हणताल सांभाळून द्या फक्त 9 चेंडू आणि 22 धावांची गरज सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय हा एक मनगटी फटका 4 धावांचा शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर अन पदर गेला न भर पुरी जरा धन्यवाद विजय तर खऱ्या अर्थानं 9 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना दांडा मात्र व्यर्थ जपून धरला आणि एक्स्ट्रा काळच्या डोक्यावरून लगावला हा खणखणीत चौकार समीकरण बदललं 8 चेंडू आणि निव्वळ 18 धावांचं समीकरण हे षटक मात्र लांबलंय आणि महागडं शॉर्ट चेंडूला स्क्वेअरच्या दिशेने फटकावलाय योगेश मात्र चेंडूच्या खाली येतोय सुरेख फेकी येते परंतु या दरम्यान मात्र सुरेख रन बिटवीन द विकेटचा प्रात्यक्षिक दाखवत 1 दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि आपल्या धावसंख्येला आश्वासक धावसंख्येला खऱ्या अर्थानं पाठलाग करण्याचा हा यशस्वी प्रयत्न दिसतोय 7 चेंडू 16 धावा हा चेंडू मात्र दिगंबर पाटील निर्णायक असणार आहे आता बोला तुम्ही नाही नको नको मला लक्षात नाही आला सॉरी नाही ते पुढे निलेश नाही आला ना पुढे तो कोणता नवीन आहे 7 चेंडू 16 धावांचं समीकरण हा चेंडू निर्णायक कारण हा चेंडू ठरवेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील 1 धाव पूर्ण सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या सीमारेषे लगत धावत आलाय आणि सुरेख फेकी करत धाव 1 वाचवली आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 15 धावा 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण धावसंख्या जाऊन ठेपली आहे तब्बल 31 वरती पाणी घेऊन जायचंय 46 धावांचं टार्गेट 24 चेंडू आणि 46 धावा तर नक्कीच संदीप सर ज्या प्रकारचा आज सामना होता सामन्याला कलाटने दिलेल्या षटकामध्ये सागर पाटीलचं षटक नक्कीच महागडं ठरलाय पहिला वाईट चेंडू आणि एक्स्ट्रा 2 धावा आल्या 3 एक्स्ट्राच्या रूपानं पुढच्या चेंडूवर एक्स्ट्रा काळच्या डोक्यावरून लगावला चौकार नंतर चेंडूवर 1 धाव नंतर निर्धाव आणि पुन्हा एकदा एक अप्रतिम खेळ करत सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकला चौकारासाठी नंतर चेंडूवर 2 धावा आणि अंतिम चेंडूवर 1 धाव म्हणजेच त्या षटकामध्ये सागर पाटीलच्या धावा आल्या तब्बल 15 आणि समीकरण बदललं जे समीकरण होतं 12 चेंडू 30 धावांचं ते समीकरण येऊन ठेपलंय VRC गणेशपुरी संघासाठी 6 चेंडू आणि 15 धावा क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे गोलंदाजीच्या मार्कवर नीरज मात्रे चालतं का म्हणजे पिछला माझ्या फक्त आणि फक्त सामन्याकडे पाहण्यासाठी लावलाय खऱ्या अर्थाने 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना नीरज मात्रेवर ज्या नीरज मात्रे 7 चेंडू मध्ये धावा जमावल्या त्या 20 त्याच नीरज मात्रेवर गोलंदाजीच्या मार्कवर असताना पहिल्या चेंडूवर लगावलाय हा खणखणीत चौकार स्ट्रेट हिट चौकार येणारे 5 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण नक्कीच आता मात्र विचार करून पाऊल टाकावं लागणार आहे कारण समीकरण आलंय
5 चेंडू आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी विहारचे गणेशपुरी संघाला लिवा उल्हे संघाच्या विरोधात खेळताना हा चेंडू मात्र ऑफस्टिकवर पडलाय. उत्तम दर्जाचा चेंडू, नक्कीच ऑफसाईड पकडले नीरज या गोलंदाजानं आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना पूर्वार्धामध्ये प्रभावित केलं होतं ज्या नीरज मात्रेनं, तोच नीरज मात्रे पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय. येणारे 4 चेंडू 11 धावांची गरज, इका दुसरा मोठा फटका विहारची संघाला या सामन्यामध्ये कायम ठेवेल. नीरज मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर हा चेंडू दैव देत आणि कर्म नेत. धन्यवाद. तो नक्कीच संदीप सर, पराये लोगों से शिकायत क्या करना, अरे गांव तो अपनों के ज्यादा चुपते हैं. तर नक्कीच या आयोजनाचं मात्र कौतुक होत आहे की तळाजवळून एक फोन आला होता की एक सुंदर आयोजन आपण केलंय की आयोजकांसाठी नक्कीच मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. एक उत्तम दर्जाचं आयोजन आपण पाहतोय, परंतु आयोजनाबरोबर नुसतं आयोजन चांगलं असून फायदा नाही, तर सामनेही तेवढेच चांगले व्हायला पाहिजेत आणि त्याच दर्जाचा सामना आपण ते समोर पाहतोय. नीरज मात्र उत्तम चेंडू होता आणि झेल मात्र सुटला काऊकरच्या दिशेनं आणि चेंडूने सीमारेषा गाठली. फुटा चेंडू हा मात्र खणखणीत चौकार. फक्त नशीबच म्हणता येईल की विहारची संघाचे नशीब पाहायचेत, नशीब आजमावलेत की जिथे धावा नव्हत्या तिथे धावा आल्या. दोन चेंडू 3 धावा समीकरण आहे. 2 चेंडू 3 धावा, बरोबरीसाठी 2, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. बरोबरी झाल्यास नाणेफेकीच्या आधारावरती विजय घोषित करण्यात येईल. तर संदीप सर असाच सामना जाता बेलावली आणि वाकडी या दरम्यान याच मैदानावरती 2 चेंडू 3 धावा आणि तिथे मात्र अंतिम चेंडू झेल पकडला होता, पण तो चेंडू झाला नो आणि वाकडी संघ अंतिम फेरीत दाखल झाला. 2 चेंडू 3 धावा. नीरज मात्रे. वॉट ड्रामा, क्रिकेटचा ड्रामा कशाला म्हणायचा. नियत काय पण करू दे, पण कष्टाच्या आधारावरती नीरज मात्राने सामन्यामध्ये कायम ठेवलाय. बरोबरीसाठी 2 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. संदीप सर नक्कीच एक आठवण करून देईन. काल झालेल्या रजनीमध्ये विघरच्या मैदानावरती वाजे संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज होती. 8 चेंडूमध्ये 42 धावा केल्या आणि 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना सामना अक्षरशः पराभूत झालाय. याला म्हणतात क्रिकेट, कारण क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेटवर लक्ष चांगलंच दिलं पाहिजे. कारण मी सांगतो नेहमी, जर का थोडा जर क्रिकेट लूज सोडला तरी सामन्याला गिरकी मिळते. 1 चेंडू बरोबरीसाठी 2, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. मैदानात कोणीही जायचं नाहीये हे लक्षात घ्या. नीरज मात्रे सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू बरोबरीसाठी 2, जिंकण्यासाठी 3. क्रिकेटचं हे थरार नाट्य पुन्हा एकदा रंगतोय. आतमध्ये कोणी जायचं नाहीये. जर उल्हास संघाला कोणी हरवला असेल तर ते फक्त क्षेत्ररक्षण. ही खऱ्या अर्थानं अप्रतिम विजय. मैदानात कुणी जायचं नाहीये, मैदानात दुसरा कुणीच जायचं नाहीये, त्यांना बाहेरच भेटा. आता अप्रतिम फलंदाजी प्रथमेश कोळे, तुमचा संघ हा त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या आधारावर जिंकलाय, तुमच्या हिमतीवर आणि भिंतीवर नव्हे.